रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. नवीन चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. या चॅनलवरती सिद्धांत आणि दृष्टांत जे नवीन कीर्तनकारांसाठी जे आवश्यक आहेत, जेवढे मी माझ्या 40-50 वर्षाच्या कळतेपणामध्ये जे काही मी अनुभवलं किंवा जे जे थोर व्यक्तीच्या मुखातून जे ऐकलं ते तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. विषय आहे आजचा कामाची किमया, कामाची जादू किंवा वासना. आणि जे हरिपटामध्ये माऊलींनी पहिलाच अभंग लिहिला आहे, देवाची याद्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधी गेल्या, सर्वांना माहीत आहे. आणि शेवटचं चरण आहे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुनी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. इथे व्यास महर्षी यांच्या जन्माला कारण सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे आपण ज्या धर्मामध्ये, ज्या वारकरी संप्रदायामध्ये विस्तार झाला त्यामध्ये अगदी महर्षीपासून याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कामाच्या मेन मुद्दा म्हणजे काम हा असा एक विकार आहे, लक्षात ठेवा. काम, क्रोध आणि लोभ हे तीन म्हणजे परमार्थामध्ये आड येणारे हे 3 दोष आहेत. आणि ह्या सर्वांचा बाप काम आहे. त्याच्यामुळे सुरुवात आपण इथून करतोय. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी सांगितली. त्या ओवीच्या चिंतनावर ओवी असे पहा, मज कामाचे गाये ब्रह्मा कन्येसी धरू जाये, पराशरा केले काये भोगिले पाहे दिवा दुर्गंधा. एकनाथी भागवतामध्ये ही ओवी आलेले. आणि या ओवीला अनुसरून किंवा कामाविषयी, काम कुठल्याही प्रकारचं लक्षात ठेवा, याला आकार नाही, परंतु ह्याचे प्रकार आहेत. कामाचे प्रकार 2 आहेत, लक्षात ठेवा. एक स्त्री काम आणि दुसरं धनकाम. लक्षात आलं का तुमच्या? बरं, हा सर्वांचा बाप आहे असं मी का म्हटलं? कारण शरीरामध्ये जसे 3 दोष आहेत, एक कफ, त्यानंतर दुसरा वात आणि तिसरा पित्त. हे 3 दोष, या 3 दोषामुळं शरीराचा जसा नाश होतो, माऊलींनी गीतेमध्ये वर्णन केलंय. पाहिजे ओवी मी सांगतो. त्रिदोषी सांडिले शरीर. हे जे शरीर आहे ते 3 दोषामुळं सांडिले म्हणजे नाहीसे झाली, कमकुवत झाली. त्रिकुटी फिटलिया नगर. त्रिकुटी कारण या तिन्हीमुळेच लक्षात ठेवा काय होतंय, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक हे ताप, तिन्हीमुळेच 3 प्रकारचे ताप आहेत, होणारे त्रास जीवनामध्ये. मग त्यामध्ये तुम्ही आध्यात्मिक किंवा आदिभौतिक किंवा आदिदैविक आता ते बोलत बसत नाही, परंतु या तिघामुळे हे 3 त्रास निर्माण होतात. बरं, तुम्ही काम पूर्ण करण्याचा जर विचार केला, काम पूर्ण झाला तर लोभाची उत्पत्ती होते, लक्षात ठेवा. आणि जर काम अपूर्ण राहिला तर क्रोधाची उत्पन्न होतं, म्हणजे राग निर्माण होतो. आणि काम जर पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो, पुन्हा तो हवा हवासा.
वाटू लागतो. वेगवेगळ्या संतांनी याचं वर्णन अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं आहे. दृष्टांत मी सांगणारच आहे पुढे, परंतु काही तुम्हाला माहीत असावं हे. आणि हे संत एकनाथ महाराजांचा अभंग, भारूड रूपी अभंग येडका. काय येडका म्हणजे काम, येडका म्हणजे बकरा. थोडक्यात आपण मेंढीमध्ये असणारा जो बकरा आहे त्याला येडका म्हणतो. हा काम 10 जणांचा नायनाट कसा केला ते एका अभंगामध्ये, भारुडामध्ये. येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. या येडक्याने बर का, लक्षात ठेवा, 10 जणाला धडक मारली. 10. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की येडक्यानं 10 जणांना धडक मारली आणि त्यांचा नायनाट केला, देवादिकांना सुद्धा या येडक्याने सोडलं नाही, कामाने सोडलेलं नाही. ऋषी, महर्षी, ऋषी यातून वाचलेले नाहीत. लक्षात आलं का तुमच्या? अशी 10 नाव, अगदी देवाला सुद्धा. मी प्रत्येक, ही कोठी फार मोठी आहे, लक्षात ठेवा. या कोटीचं वर्णन मी पुढे करणार आहे. हे 10 जण कोण आहेत? तर अगदी सुरुवात होती महादेवापासून. शंकर हे देवादिदेव बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे देवादिदेवांना सुद्धा या कामाने सोडलेलं नाही. ब्रह्मदेव, त्यानंतर इंद्र, चंद्र, नारद, हे 5 जण झाले. रावण, दुर्योधन हे तर माहीतच आहे सर्वांना. भस्मासूर हाही माहीत आहे, 8 झाले. आणि वाली हा भावाच्या पत्नीला माहीत आहे सर्वांना कथा ती. आणि शेवट विश्वामित्र. ह्या 10 जणांचं वर्णन त्या याच्यामध्ये भारुडामध्ये व्यवस्थितरित्या केलेलं आहे. मग त्यांनीच संत एकनाथ महाराजांनीच बरं का ते त्याच्यावर उपचार सुद्धा सांगितले. तुम्हाला सांगतो, रावणाची पत्नी मंदोदरी, रावण 10 तोंड होती, लक्षात ठेवा. म्हणजे 10 विकार थोडक्यामध्ये असलेला हा रावण वृत्तीचा व्यक्ती, त्याची पत्नी मंदोदरी. हे मंदोदरी आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो तुम्ही मायावी विश्व, मायावी रूप तुम्ही घेऊ शकता, आलं का लक्षात? मग तुम्ही रामाचं रूप घेऊन सीतेच्या समोर जाऊन सीतेला का वश करून घेत नाही? तर अतिशय रावण एवढा किरकोळ समजू नका बरं का. अतिशय छान उत्तर दिलं रावणाने. हे तू सांगणे इथपर्यंत म्हटले मी अडाणी आहे का? मला माहीत नाही का? मी हे करू शकतो, परंतु जर मी नकली राम बनलो मग माझ्यामध्ये काम राहील का? जिथे राम आहे तिथे कामाला स्थान नाही. मग मी तिथे जाऊन काय करू? बरं का, अतिशय छान उत्तर दिलं. अशा अनेक कथा तुम्हाला सांगता येतील. फक्त इथे उपायही सांगितला. तुम्ही कामावर ज्या वेळेला बोलताना संतच यातून वाचले, लक्षात ठेवा. काय माऊलीनी तर ह्याच्यामध्ये आपल्या गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये हे भुजंग, आलं का लक्षात, इतके व्यवस्थितरित्या वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी की हे भुजंग आहेत. म्हणजे उपमा रूपक वापरून, लक्षात ठेवा, उपमा दिलेले आहेत. हे ज्ञान घेऊ देत नाहीत, हे ज्ञाननिधीचे भुजंग. पुढेच त्याच्या उत्तरार्धामध्ये असं म्हणलंय, विषयदरीचे हे वाघ आहेत. विषयदरीचे वाघ, लक्षात ठेवा. आता आपण चिंतन अशा पद्धतीनं करतोय, म्हणजे विषय सुख
ह्या तिघामुळं लक्षात ठेवा, त्यातल्या त्यात काम आणि क्रोध. भजन मार्गीचे मांग मारक जे, ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन केलंय. परंतु याच्यावरती औषधी लगेच बरं का, विषयी धरीचे वाघ जरी असली तरी सुद्धा माझ्या एकनाथ महाराजांनी बरं का औषध सांगितलं यांना आटोक्यात कसं आणायचं ते. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये विषयी विसरली काम. म्हणजे इंद्रियाचं विषय आसक्ती पूर्णपणे सोडवण्यासाठी फक्त हरीचे नाम. आणि बर का, काम किंवा वासना ही हरीच्या नामाचीच असावी. आणि ज्यांनी ज्यांनी हरीच्या नामाची वासना ठेवली, तसे ब्रह्मचारी बरं का 4 व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये शुकाचार्य, भीष्माचार्य, मारुती किंवा हनुमंत आणि कार्तिक मुनी असा 4घांचा समावेश होतो. परंतु इथे 2 जण जे याच्यामधले आहेत, शुकाचार्य आणि कार्तिक मुनी, यांचा स्त्रीशी कधी संबंध झालेला नाही किंवा हे स्त्रीच्या सानिध्यात कधी आलेच नाही. त्याच्यामुळं श्रेष्ठ 2च अभंगामध्ये वर्णन केलंय पहा. खेळिया माझी हनम्या शाना आणि खेळिया माझी भीष्म्या शाना. अभंग पाहून घ्या, आलं का लक्षात. यामुळे खरं कामाला म्हणजे स्त्रीमध्ये राहून सुद्धा मुखी हरीचं चिंतन हे सदैव असल्यामुळं, कारण यांना फक्त आणि फक्त आवरलं कुणी खूप मोठा सुरुवातीचाच मोठा व्हिडिओ होतोय, परंतु हे सांगणंही तेवढंच गरजेचं आहे. संतांनी आवरलं आणि त्यातल्या त्यात जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी या कामाची 2 रूपं, एक स्त्री काम आणि दुसरं धनकाम. मामाजी बुवानी एक स्त्री पाठवली तरी जगद्गुरु तुकोबारायांनी जाई वो माते असं म्हणून तिला माघारी पाठवलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना, आलं का लक्षात, हे तो आम्हा मृतिके समान. आम्हाला ह्याचा उपयोग नाही आहे, कारण आम्ही काम क्रोध लोभ यांना बंदीखान्यात टाकलं. हे तर प्रमाण तुम्ही कितीही देऊ शकता, ह्याच्यावरती तुम्ही किती काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. जिंकणार किंवा काम नाही झालो पाही रिकामा. आता काम नाही 2 वेळा म्हटलंय, झालो पाही रिकामा. आणि रिकामा झाल्याशिवाय लक्षात ठेवा येऊनी गोपाळ राहे तिथे, पण केव्हा काम क्रोधे घर केले रिथे. महत्वाच्या गोष्टी याच्यावरती भरपूर सांगता येतात. आपण एक उदाहरण घेऊन चालणार आहोत. कामाने एवढ्या 10 जणांना पछाडलं, परंतु मी मुख्य, आता ब्रह्मदेवाची कथा सर्वांनाच माहीत आहे. ब्रह्मदेवाने काय केलं, आपली मानसकन्या निर्माण केली, परंतु तिच्या सुंदर रूपाला भाळून ब्रह्मदेव त्या आपल्या स्वतःच्या मानस कन्याच्या मागे निघाले. परंतु जेव्हा इतर सर्व देवानी ब्रह्मदेवाला सांगितलं, अहो ही पापकर्माची देवानी जाणीव करून दिली, तेव्हा त्यांनाच लाज वाटली. परंतु पुढं इथे दुसरं, मी सुरुवातीला एक ओवी बोलून गेलो बघा. पराशरा केले काय भोगिले पाहे दिवा दुर्गंधा. पराशर महर्षी बरं का एकदा गंगा नदी ओलांडून पलीकड जाण्यासाठी नावेचा आधार घेऊन
निघाले, परंतु नाव हाकणारी जी मुलगी होती, चालवणारी जी मुलगी होती, नाव तिचं मत्स्यगंधा, आलं का लक्षात? ही कोळ्याची मुलगी, परंतु इतकी ही सुंदर होती. या तिच्या सुंदर रूपामुळं पराशर ऋषीमधील कामवासना जागी झाली आणि ऋषींनी तिच्याकडं मागणी केली. तेव्हा ती मुलगी मत्स्यगंधा म्हणाली, महाराज, आपण पवित्र अशा गंगेमध्ये प्रवास करतोय आणि पवित्र अशा गंगेमध्ये प्रवास करताना हे अशा पद्धतीचं पापकर्म आपल्याकडून घडलं तर आपण फिरू शकत नाही. मग पराशर ऋषी कामाच्या एवढे अधीन गेले होते, लक्षात ठेवा. त्यांनी आपल्या ताकदीवर, आपल्यामध्ये असणारी पूर्णपणे तप सामर्थ्याने, तुला याची भीती वाटते का आपण गंगेमध्ये पाप होतंय म्हणून, नाव अध्यंतरी अशी आकाशामध्ये पाण्यापासून वर आकाशात नेली. आता काय हरकत आहे म्हणले. मत्स्यगंधा पुन्हा म्हणाली, अहो तिथून वर आलो, परंतु वरती सूर्यदेव, आपण उठल्या उठल्या त्यांना नमस्कार करतो आणि त्यांच्या डोळ्यात एकत ते अशा पद्धतीचं पाप होणं योग्य आहे का? सूर्यदेवता वरती तळपती आहे आणि हे ठीक आहे का? पहा, कामाने अधीर झालेली व्यक्ती काय करू शकते. असं केलं फक्त आणि दिवसाचं रात्रीमध्ये ते तपसामर्थ्याने रूपांतर केलं आणि पराशर ऋषींनी मत्स्यगंधेचा भोग घेतला आणि या भोगातून जे अपत्य निर्माण झालं ते अपत्य म्हणजे व्यासांचा जन्म. थोडक्यामध्ये म्हणजे वासना, काम काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, तपाच्या साह्याने पराशर ऋषींनी कामाच्या अधीन गेल्याने परिणाम असा झाला की अति लोभ त्याच्यामध्ये निर्माण होऊन, वासना निर्माण होऊन मत्स्यगंधेचा भोग घेतला. व्यास महर्षींचा त्यातून जन्म झाला. पहा, जी व्यक्ती दिवसाची रात्र करू शकते, पाण्यावरती तरंगणारी नाव आकाशामध्ये उचलू शकते, असे महर्षी सुद्धा या कामातून वाचलेले नाहीत. तुमचं आमचं द्या सोडून महादेवासारखे वाचले नाही. यावरती भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा दृष्टांत, एक सिद्धांत पटण्यासाठी अनेक दृष्टांत आपण देऊ शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये हा विषय असाच पुढे कंटिन्यू ठेवून की कीर्तनकारांना ज्या मटेरियलची गरज आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी जे मटेरियल किंवा ज्ञान गुरूंकडून, महान व्यक्तींकडून घेतलं ते मी तुम्हाला सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.